स्पर्धेला सुरुवात झाली। 28 संघांचा प्रवेश होता आणि शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत। नखेरकार पहिला संघ क्वालिफायरच्या दिशेने वळाला। त्या संघाचं नाव आहे तेजस टीम सायबा। ऑल सेट हितेश भोईर पहिलं षटक समोर जयेश घरत। पहिला बॉल कव्हर ड्राइव्ह चुकी झाले लॉसन कोरिया। चेंडू गेला सीमार्ग पार एसपीएल टकाटक चौकार। प्ले मध्ये आपल्या मुख्य स्क्रीनवर पहा काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट। व्हाईट वॉच कव्हर ड्राइव्ह प्रॉपर टायमिंग गॅप मधून आणि सुरुवात झाले चौकाराने। हितेश भोईर जयेश घरतवर सर्वांच्या नजरा। मॅच महत्वाची, मॅच तितकीच महत्वाची। आमच्या सोबत मृदुल मेहर सुद्धा जोडले जाणार आहे। धन्यवाद कौस्तुभ। पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळीला काय जे कोणाची सुटली जाते। जयू आहे डायरेक्ट हिट। पंचांचा डिसिजन यावेळीला काय नॉट आउट अर्थातच सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड। हा झेल कितपर्यंत हा महागात ठरेल ती येणारी काय वेळ दर्शवेल। परंतु क्रिकेटचा इतिहास बराच वेळा म्हणतो ज्या ज्या वेळी ज्या फलंदाजाची झेल सुटते आणि त्यानंतर तो फलंदाज एक रंग उधळायला सुरुवात करतोय आणि हा तर जयूची कॅच सुटले। फलंदाज कोण आहे? दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ वसई तालुका जयेश घरत। पुन्हा एकदा संधी आहे। 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 5 धावा ह्या धावफलकावर। हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय। हलक्या हाताने सन्मान दिलाय। चेंडू पाठीमागे गेला। सिंगल साठी सुरुवात चांगली। बरच काही घडलंय आतापर्यंत। पहिल्या 3 चेंडू मध्ये चौकार, दुसऱ्या चेंडू मध्ये जेल सुटले। एफर्ट चांगलं होतं। धावतीची संधी सुद्धा गमावली। बरच काही आतापर्यंत पहिल्या 3 चेंडू मध्ये घडलंय। 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। 6 धावा धावफलकावर। पहिलं षटक मार्गस्थ। हितेश भोईर पुन्हा एकदा जयेश घरत समोर सज्ज होतोय। मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवला आता। हो 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 हातामध्ये चेंडू आला असता फेकी सुद्धा झाली असते आणि कदाचित ते चित्र बनलं असतं, परंतु फार उशीर झाला। तोपर्यंत सिंगल रन आली गेले। 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। 7 धावा धावफलकावर। पहिलं षटक मार्गस्थ। शानदार दमदार मॅच, एक मोठी मॅच, एक बिग फायटिंग मॅच जे आपल्या भेटीला आले एसपीएल 6 मध्ये। पुन्हा एकदा हितेश भोईर सज्ज होतोय। हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय। हो फेकी 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 नाहीये तोपर्यंत सिंगल। मृदुल सुरुवात आतापर्यंत चांगली आहे। नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल। ज्या प्रकारची सुरुवात राहिली परंतु कुठेतरी झेल जी सुटली होती ती देखील थोडीशी कुठेतरी आठवण करून देत असेल टीम तेजस 11 संघाला। थोडीशी कुठेतरी डोकेदुखी असेल कारण जयू एक अफलातून असा फलंदाज आपण पाहतोय। दुसरीकडे पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑनसेटच्या दिशेने नितेश पाटील आहे। सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड। म्हणजे हे नितेश घरत आहे। क्षमा असावी। सुंदरा बायाना कवडी भूक लागले बघ। अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग। साजने माझ्या बाया भूकल्यान ग। साजने माझ्या बाया भूकल्यान ग। साजने माझ्या बाया भूकल्यान। ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि ही पेशकश आहे मयूरची जी शुक्रवार पासून या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवून दिले। क्या बात आहे डीजे मयूर। जोरदार टाळ्या होऊन जाते मयूरसाठी। मयूर भोईर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। नितेश पाटील नवीन गोलंदाज। पहिला बॉल ओहो चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर म्हणजे विकेट। आणि अखेरकार पहिला हादरा जयेश घरतला मैदान सोडावं लागले। गॉन थँक्यू डीजे। पहिल्या चेंडूवर नितेश पाटील
खऱ्या अर्थानं बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे महायुद्ध होतं आणि त्यामध्ये नितेश पाटील मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलेला चेंडू जयेश घरात जयूच्या खेळाला यावेळेला पूर्णविराम. नवीन फलंदाज विकास धसकर पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड. आता 10 धावा धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली झाली होती परंतु दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर जयू घरात बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना ऑनसाइडच्या दिशेनं पुन्हा एकदा तीच सुरुवात. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. म्हणजे हे खेळाडू आपण पाहायला गेला दुर्गेश 11चा संघ असेल तेजस 11चा संघ असेल हे बरेच खेळाडू एकमेकांच्या समोर अनेक वेळा आले. सातत्याने आपण पाहतोय सातत्याने कित्येक वर्ष झाले एकमेकांना खडे चारले एकमेकांना पाणी पाजले एकमेकांना युद्ध करत असताना पाहायला मिळतात. आणि यावेळेला निमित्त आहे SPL सीझन 6च्या वतीनं पाहतोय पुन्हा एकदा तेच बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. पहिलीच मॅच आजच्या दिवसात आपण डे 3 मध्ये पाहायला गेलं तर एक दोन्ही संघांचा तितकाच मोठा एक चाहता वर्ग आहे. फॅन बेस दोन्ही संघांकडून तितकाच मोठा. परंतु ह्या वेळेला काय घडेल नितेश पाटील खेळपट्टीवर चेंडू आदळतो आणि त्यानंतर थोडीशी कुठेतरी उछाली घेतोय. निर्धाव चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय आमचे संतोष सर मॅन्युअल स्कोरर यावेळी दर्शवतात 1 to go. शेवटचा चेंडूचा खेळ ऑनसाइडच्या दिशेनं भाऊ चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 14 धावा 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. म्हणजे पहिल्या षटकामध्ये कौस्तुभजी आपण पाहायला गेलं तर पहिले 6-9 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावींना देखील रोख लगावले. जयू घरात देखील बॅक टू द डगआउट आहे. चांगला कमबॅक करून दिलाय. विजयाचा शंख दुसरीकडून टीम तेजस 11 संघानं देखील फुकला आणि पंच गंभीर परशुराम पाटील यावेळेला हात हाताचं वळण घेतात. अर्थातच काय आमचे मयूर डीजी देखील दर्शवतात. हा गजर वाजतोय अर्थातच तिसरं षटक हे हाणावारीचं षटक असेल की ह्यावर देखील नजर दिली असेल. आतापर्यंत ह्या षटकानं बरंच काही 3 दिवसात दर्शवलंय परंतु आज काय घडेल. 2 संघ तंबल युद्ध 2 संघामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहिलंय. दर्शन अहिरे विकास धसकर गोलंदाजी मार्कवर मयूर पडेळकर. पॉवर प्ले ऑन आहे आणि 14 धावा आतापर्यंत धावपल करणे. नितेश पाटीलने ते कमबॅक थोडंसं करून दिलं होतं. विकेट महत्वाची होती आणि तो ब्रेक थ्रू आणून दिला होता. समोर हलक्या हाताने ड्राईव्ह केले चेंडूला सिंगल साठी. 15 धावा धावपलकावरती आहेत. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि मयूर पडेलकरने आतापर्यंत सुरुवात चांगली केली. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याचं कारण होतं चांगली गोलंदाजी 2 विकेट. आणि आता बघूया षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर चेंडूला अडवलं विमल सिंग येतोय डॉट बॉल. विकास दसकर चिका खूप मोठी जबाबदारी आहे याचं कॅप्टन आणि बघूया या जबाबदारीला कशा प्रकारे पार पडतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय मयूर. लक्ष्टमच्या बाहेर आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने वळत आहेत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 16 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा मयूर. तिसरं षटक मार्गस्थ. पॉवर प्ले इज ऑन. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ. हलक्या हाताने ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न सन्मान सिंगल साठी. सिंगल धावेने आतापर्यंत 17 धावा ह्या धावफलकावर आहेत. पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक म्हणून नेहमीच ह्या षटकाकडे पाहिलं जातं परंतु दुसरीकडून मयूर पडेलकर आहे. त्या गोलंदाजामध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ. बॅटची कडा धावचीची संधी डायरेक्ट हिट. गडी बाद पंचांचं बोट हवेत आहे. अर्थातच दर्शन अहिरे यावेळेला तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. आतापर्यंत धावफलक 17 धावा धावफलकावर. मयूर पडेलकर का स्वतःला आज वसई तालुक्याच्या पंचकृषीमध्ये एक नामांकित गोलंदाज म्हणून नेहमीच मयूर पडेलकर याच्याकडे पाहिलं जात आहे. एक दुसऱ्या स्पर्धेने कोणता खेळाडू मोठा होत नसतो. त्यासाठी सातत्याने कित्येक वर्षाचा परिश्रम लागतो आणि हा परिश्रम सातत्याने हा परफॉर्मन्स दाखवलाय आणि त्या कारणास्तव आज मयूर सारखा खेळाडू
तेजस 11 सारख्या संघामध्ये एक वर्णी चांगला गोलंदाज म्हणून नेहमीच मयूर पडळकर ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. धावफलक आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पंच यावेळेला अजित निकम सर असते तर 1 to go चा कॉल आला असता, परंतु यावेळेला आम्ही देतोय सिंगल. धावफलकामध्ये 18 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत आमचे परशुराम पाटील. पंच गंभीर, दुसरीकडून शांत आहेत, स्मित हास्य आहे. हे देखील यावेळेला मॅचचा आनंद घेतात, कारण सामनात अशा प्रकारचे आहे. दोन संघ वसई तालुक्यातील मातब्बर संघ म्हणून ओळखले जाणारे एकीकडे रेहांत दुर्गेश 11चा संघ, तर दुसरीकडे तेजस 11. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावफलकावर पाहायला गेलं तर 18 चेंडूंचा खेळ, 19 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. येणारे सहा चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल. एकीकडे रोहित पाटील तर दुसरीकडे विकास धसकर. चिका आहे, दोन खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे, त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा ह्या वेळेला लागेल. ना हमें चांद चाहिए ना फलक चाहिए, हमें तो बस ये SPL की चमचमती हुई ट्रॉफी चाहिए. आणि त्यासाठी चालणारा हा अट्टहास, त्यासाठी चालणारा हा प्रयत्न सातत्यानं आपण आजचा हा तिसरा दिवस हा स्पर्धेत पाहायला मिळतो. पहिला चेंडू लोअर फुल टचचा, परंतु मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद तिसरा. थँक्यू. ज्या वेळेला मॅचला सुरुवात झाली होती त्यावेळेला पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर अजूनही चौकार आलेला नाहीये. निर्धाव चेंडू आल्यात, विकेट आले, संपूर्ण खेळ बदललाय आणि थोड्याशा अडचणी वाढल्या गेल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. विकास दसकर याचा कॅप्टन अजून मैदानामध्ये आहे. इकडून 25-30 या धावा अपेक्षित आहेत का हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. आतापर्यंत 19 आहेत. येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. दुसरीकडून विकास धसकर. चिका नाम तो सुनाई होगा और किरदाब भी देखा होगा. आणि त्या प्रकारचा खेळ आता करावा लागेल. येणारे 4 चेंडू अजून देखील बाकी आहेत. 20 धावा धावफलकावर आहेत. विकास पहिला चेंडू कॉम्बिनेशन फील्ड, सिंगल धावफलकात ऍड. चांगलं क्षेत्ररक्षण करण आहे बाबू, करण गवळी. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला. 21 रन, 21 धावा धावफलकावर. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे आतापर्यंत 2 बॅटर मयूर समोर करण हे बॅटेल आहे. आणि बघूया काय अखेरकार घडणार आहे. समोर सन्मान दिलाय चेंडूला, फेकी सुद्धा झाली गेले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली झाली. 22 धावा धावफलकावरती आहेत. मृदुल आपण 2 दिवस झाले पाहताय. 23 धावा सुद्धा डिफेंड झाल्यात, 25 धावा सुद्धा डिफेंड झाल्यात. या धावा पुरेशा धावफलकावरती आहेत की नाहीत हे नक्की कॅल्क्युलेट सांगणार आहे. नक्कीच. आणि ही तर बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आहे. दोन्हीकडून तितकेच ताकद लागणार आहे यावेळेला. सायबा वर्सेस क्षमासावी दुर्गेश वर्सेस तेजस आहे. हा फटका खरं तर आमच्या समालोचक क्षेत्रामध्ये सन्मान देत जाताना मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय विकास धसकर. यावेळेला बॅक टू द डगआउट येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. मार्क नवीन फलंदाज, यंग टॅलेंट आहे. आउटसाइड द लेग स्टंप डावकरू फलंदाज. गडी बाद असेल का? येस, गडी बाद. पंचांचा बोट यावेळेला हवेत आहे, परंतु दुसरीकडून अतिरिक्त धावफलकात ऍड आहे. स्ट्राइक देखील नवीन फलंदाज करण असेल. मयूर बाद आहे मला वाटतं. पंच मयूरदा थांबवतोय. किशोरदा मयूर बाद आहे. येस. आतापर्यंत धावफलकार आपण पाहायला गेलं 23 धावा आहेत. मुख्य स्क्रीन यावेळी दर्शवतं कोणता गडी बाद. मार्क. येस, मार्क आउट आहे.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेले तर 6 चेंडू 9 धावा आल्या होत्या धावफलकावर. म्हणूनच क्रिकेटमध्ये बऱ्याचदा म्हटलं जातं ना, काळ आणि वेळ सर्व काही बदलते. किस्मत किस्मत की बात है, आज धूप है तो कल बरसात है. आणि त्याच प्रकारचा खेळ राहिला, ज्या प्रकारचा कमबॅक नितेश असेल, मयूर असेल आणि आता करण देखील त्याच रणनीतीचा खेळ आतापर्यंत राहिलाय. 23 शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. करण निजाई आखूड टप्प्याचा चेंडू, क्या बात आहे. चांगला फटका होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण चांगला गॅदर केला जातोय. भाऊ होता ज्या ठिकाणी. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. येस पंच, नो साठी चेक करायचं आहे. येस 24 आहेत. पंच, फेअर डिलिव्हरी, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. अर्थात 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 24 धावा धावफलकावर लगावल्या जातात. आता येणारे 24 चेंडू 25 धावांचं एक माफक आव्हान धावफलकावर लगावायचं आहे. कशा प्रकारे रणनीती, कशा प्रकारचं टार्गेट चेस केला जाईल, ह्या प्रत्येक गोष्टी येणारी काळवेळ दर्शवेल. टॉप 14 मध्ये कोणता संघ जाणार, रेहान 11 दुर्गेश की तेजस 11? आतापर्यंत टॉप 14 मध्ये ग्रुप एफ मधून आपण टीम सायबा संघाला पाहतोय, परंतु दुसरा संघ कोणता असेल ती येणारी काळवेळ दर्शवेल. तोपर्यंत येतोय डीजे मयूच्या दिशेनं. खनखनन पैंजण चांदीचा कमर बंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. काळी बिंदी काळी. शिरीषजी दवणे यांचे या ठिकाणी आगमन झाले. वेलकम सर, आपलं सरचे स्वागत या SPL सीझन 6 च्या वतीनं. साई श्रद्धा नालासोपारा आणि अनाया सीसी एसराज वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉससाठी या. अनया सीसी एसराज वॉरियर्स विपक्ष साई श्रद्धा नालासोपारा, दोन्ही संघाचे संघनायक लगेच टॉससाठी आपण जॉईन व्हायचंय. काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. विक्रांत वेखंडे आपणास विनंती, आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला 24-25 टार्गेट आहे धावफलकावर. पहिला चेंडू दिशा देण्याचं काम केलंय धावेंचा श्री गणेशा नयन कालुस्टे. 2 खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे, परंतु दुर्गेश 11 संघ देखील रोहित जाधव तितकाच मोठा अनुभव, सातत्यानं क्रिकेट अंडर बॉक्स क्रिकेटची सेवा आणि तो अनुभव देखील यावेळेला ह्या डुवाडाय मॅच मध्ये पाहायला मिळेल. 2 हात सज्ज करून दोन्ही संघ यावेळेला एकमेकांच्या विरोधात. साई श्रद्धा नालासोपारा संघाचा संघनायक आपण त्वरित टॉस साठी यायचंय. चोवीस चेंडू 25 धावांचा आव्हान धावफलकावर. पहिले 2 चेंडूंचा खेळ डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. अनेक खेळाडू
एकमेकांना कशा प्रकारचे खेळ करणं जाणतात. नितेश पाटील दुसरीकडे लहरामध्ये आहे. नवापूर सारख्या छोट्याशा गावातून आज खेळाडू वसई तालुक्यावर अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये अगदी अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. दुसरीकडून नितेश आहे, रोहित जाधव आहे. 4 चेंडू आतापर्यंतचे 5 धावा धावफलकावर. पंचांचे 2 बोट हवेत, अर्थातच 2 to go. लोअर फुल टॉस, निर्धाव चेंडू येतो. यावेळी ते देखील तितकंच गरजेचं आहे. दुसरीकडून देखील टाळ्या वाजतात. एक स्मित हास्य आहे. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 5 धावा ह्या धावफलकावर. रोहित जाधव, रोटी. यावेळेला काय चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन, फील्ड सिंगल धाव धावफलकात दाट. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, केलतन मोठे रुबाबा मधी बोरार नाले गावाची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावर आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. इथे समोर विकास येतोय बॉलिंगला. समोर नयन कालुष्टे समोर सज्ज होतोय. इथे चिका आता इथे हलक्याने दिशा दिली आहे. तोपर्यंत सिंगल रन. इथे नितेश पाटील स्ट्राईकला आले. आता इथे काय घडलंय या मॅचला. आतापर्यंत नितेश पाटील इथे स्ट्राईकला आहे. आता तेव्हापर्यंत मॅच आहे तेजस 11च्या हातात. आणि इथे चांगलंच फेकी. तोपर्यंत सिंगल रन. येस, नॉट आउट चा इशारा. तोपर्यंत सिंगल रन. आता नयन कालुष्टे स्ट्राईकला. आता काय घडलंय. आता मॅचला मजा येणार आहे. ओ हो, नयन कालुष्टे. ओ हो, चांगलाच एफर्ट. तोपर्यंत सिंगल रन. एकापेक्षा जास्त काय. आता नितेश पाटील स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला नयन कालुष्टे. विकास दसकर नितेश पाटील समोर सज्ज होतोय. आणि इथे सज्ज होतोय. चेंडू हाताळलाय. ओ, चांगलाच एफर्ट लावलेला, पण तोपर्यंत सिंगल रन आलेला आहे. तोपर्यंत सिंगल रन. स्ट्राईकला नयन कालुष्टे इथे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला नितेश पाटील, रोहित. आता चांगलाचा हलक्याने दिशा दिली आहे. तोपर्यंत सिंगल रन. आता मॅच हातात आहे तोपर्यंत सिंगल रन. जेव्हा 1 बॉल 4चा इक्वेशन होतं तर VPL ला नयन कालुष्टेनी 1 बॉल 4 मारून दाखवले होते. नयन कालुष्टेनी 1 बॉल 4 मारून दाखवले होते. तो बद्दल रंजन दादा तिथे खुश झालेला. इतका खुश झालेला की तोंडावर आनंद होता. आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावर आहे. तिसरा ओव्हर. ओहो, पंखा फिरलाय. जोराचा पंखा. ओहो, पंखा फिरलाय. आता नितेश पाटील इथे आतापर्यंत इथे अजित निकम सर असले असते ना तर इशारा एकदम जोराचा आला असता. गंभीरदा तुम्ही पण द्या ना. आता इथे तिसरा ओव्हर. आमचे सुप्रसिद्ध परिसर गंभीर पाटील. बॉलरचं मयूर घरत. इथे नितेश पॉवर प्लेचा षटक आहे. इथे नितेश पाटील सज्ज होतोय. ते पण आता गरम आहे. इथे
सगळे टेन्शन मध्ये आहे. जिंकणार कोण? ओहो काय मॅच आली आहे ते. आता पहिला चेंडू. ओहो चेंडू जातोय गॅप मधून ट्रेवल होतोय. सीमारेखा पार. टकाटक एसपीएल चौकार. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस. बॅट म्हणून ब्रँडेड चौकार. ओहो नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस. माझी नजर चुकून जेव्हा मला तू बघतेस. थँक्यू डीजे. ओ चपट. ओहो आता इथे ओहो तोपर्यंत अति घाई संकट. तोपर्यंत एक सुकट खाऊन मारलेली पण उपट, पण आता गेली आहे सीमारेच्या बाहेर. मनीष घरात कुठे आहेत? मनीष घरात या. देवाकड मागणं हे माझीच. मनीष घरात तुम्ही मंचावरती उपस्थित या. आगरी आगरी तुझी झलक वेगळी श्रीवल्ली नजरेत दाखल होतोय करण गावली. ओ आणि काय 9 धावावर इथे गडी बाद होताना पाहायला भेटतय नितेश पाटील. आणि इथे चेंडू हो हलकानी दिशा इथे गडी बाद. कोण आउट आहे? आता आमचे गंभीर सर सांगतील. आउट. 9 चेंडू 9 धावाचा इक्वेशन आलेला आहे. आता थँक्यू. चला सर चेंडूचा खेळ आहे ना शिल्लक आहे आता. 9 आणि 9 धावांची गरज आहे. बघूयात कशा प्रकारे या मॅचला सामोरं जाते टीम दुर्गेश 11 आणि कशा प्रकारे सामोरं जाते तेजस 11. जोरदार टाळ्या आयुषसाठी होऊन जाऊ द्यात. उगवता समालोचक एक नवीन कोच भविष्यात अजून चांगल्या मैदानावरती चांगली समालोचना त्याच्या माध्यमातून यावीत आणि खूप उंच भरारी घ्यावी अशा सदिच्छा आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं. येस इथे वरती लिहिलंय वी क्रिएट चॅम्पियन्स. आतापर्यंत चॅम्पियन्स इथे बनलेले आहेत आणि आता कॉमेंटेटर सुद्धा बनायला लागलेत आणि चालू झालेले आहेत. येस येस ऑब्विसली मोठी स्पर्धा पहिल्यांदा मी जर कोणती गेली असेल तर हीच केली होती. आता नवीन कोच मिळाली आहे. अजून मोठमोठ्या स्पर्धा त्याच्या वाट्याला सुद्धा येतील. मोठं कॉम्पिटिशन आहे पण इकडे कॉम्पिटिशन खूप मोठं आहे. बघूयात. आयुष पुन्हा एकदा ये मित्रा. थोड्या वेळात तुला बोलवलं जाईल परंतु आता हे आपण मॅच चालू करणार आहोत. आता नको नंतर ये पण मॅच संपू दे पहिले. किती बॉल किती 8-8. नयन कालुस्टे यावेळेला समोर आहे. मयूर घरत आणि त्याने चेंडूला सन्मान दिला. एका धावेसाठी चेंडू पुढे येताना दिसतोय. आता 7 मध्ये 7 नक्की काय मनामध्ये चालू आहे दोन्ही फलंदाजांच्या. भाऊला या मैदानावरती आजच्या दिवसभरामध्ये पहिल्यांदा बॅटिंग मिळाली आहे आणि असं असताना त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा सुद्धा आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि भाऊ पॉवर दाखवेल की अजून काहीसं वेगळं. डाऊन दी ग्राउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न. फेकी. ओ ये क्या हुआ. नॉट आउट परंतु फेकी चांगली. इंजरी नंतर पुन्हा एकदा परत फिलिप्सन पूर्णपणे फिट होऊन मैदानात आलाय. बघा फिलिप्सननी मगाशी डाईव्ह लागली तेव्हा चौकार अडवला तेव्हा खूप मोठी जखम झाली होती. खूप म्हणजे त्याला त्रास जास्त होत होता परंतु आता मैदानात आला चेंडू अडवला आणि आता ही मॅच थोडीशी अजून गरम केली आहे अजून टाईट केली आहे. आता 6-7 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. नवीन गोलंदाजी मार्ग वरती कोण? जयेश घरत या पार्ट टाइम ने आज प्रभावित केलंय. या अगोदरच्या मॅचला जयेश घरतने फक्त एकच धाव खर्ची केली होती. अच्छा म्हणजे आमचे संतोष गावड जसे सांगतायत त्याप्रमाणे जर बघायचं गेलं तर दुर्गेश 11 मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज जयेश घरत आहे
आता त्याच्या हातामध्ये चेंडू आहे, परंतु नयन कालुष्टे मगाशी आयुषने सांगितलं VPL ला चौकार मारून मॅच फिनिश केली होती. आताची इक्वेशन थोडीशी वेगळी आहे, 6-7 आणि या इक्वेशन मध्ये नयन कालुष्टेला या मॅचला पार करायचं आहे. जबाबदार खेळाडू म्हणून आणि ॲज अ ओपनर बॅटर म्हणून त्याला ती जबाबदारी पार पाडायची आहे. पहिला चेंडू, ओ पहिल्या चेंडूवरती करारा प्रहार, परंतु त्याच्यावरती केला पलट वार आणि चेंडूला अडवलंय ते रोहित पाटील या क्षेत्ररक्षकानं. सिंगल धाव. बघा कशा प्रकारे हा चेंडू अडवला होता. बॅकफुटवरती गेले आणि त्यानंतर वेगानं ऑन साइडला बॅट फिरवली आणि त्यानंतर बाकी सर्व कार्य रोहितने केलं. एक धाव या चेंडूवरती आली आहे. आता 5 मध्ये 6. सामना उभे राहून जिथे आहेत तिथून पहा, खूप चांगला दिसणार आहे. जयेश गरज समोर यावेळेला भाऊ दिशा देण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला खेळलंय. ही मॅच तितकीशी चांगली नाही राहणार, तितकीशी तुम्हाला वाटते तेवढी सोपी नाही राहणार. ही मॅच ती चित्त थरारक मॅच होणार आहे. आता 4-5 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. नयन कालुष्टे समोर जयेश गरज बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. फेकी 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 फलंदाज तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय. रुको जरा सबर करो, सबर का फल मीठा खट्टा दोनों भी होता है. आता बघूयात कोणासाठी मीठा कोणासाठी खट्टा. आमचे तिसरे पंच आणि आमची टेक्निकल टीम थोडी बिझी राहणार आहे. पहा या मॅचला, पहा या रनआउटला, पहा या SPL सीझन 6 ला केव्हा स्टंपला लागला. दिखेगी थोड़ी सी दरार तो बल्लेबाज होंगे फरार, अगर नहीं दिखेगी दरार तो बिल्कुल बल्लेबाज रहेंगे बरकरार. देखना होगा. आता झूम झालाय बघा, टेक्नॉलॉजीचा फायदा किती आहे आणि तो कॅमेरा किती पिक्सेलचा ते सुद्धा बघितलं जातं. ओ रुको जरा सबर करो, सबर का फल. आता गोड सगळ्यांनाच पाहिजे, पण तेजस 11 आणि दुर्गेश आमचे दोन्ही लिजंड अंपायर आता इथे थांबा आणि आमचे दोन्ही पंच बघायला येतील. या दोघांना या सामन्याचं महत्व माहित आहे, त्यामुळे कोणावरती अन्याय नाही होणार याच्यासाठी ते स्वतः पुन्हा एकदा बारकाईनं लक्ष देणार आहेत या डिसिजन वरती. सॉफ्ट सिग्नल अभी तक नहीं आया. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. थँक्यू डीजे. बघा हे आमचे संपूर्ण दर्शक, निर्णय आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला आलेले हे दर्शक, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. SPLच्या वतीनं आपण आहात, आपलं सर्वांचं प्रेम आहे म्हणून SPL इतक्या मोठ्याने चांगल्या प्रमाणात इथे पार पडताना दिसते. यस निर्णय नॉट आउट. नाबाद आणि मला वाटतं ही धाव सिंगल कंप्लीट झाली. आता 3 मध्ये 4 कोणाचा होणार बेडा पार. दुर्गेश की तेजस, तेजस की दुर्गेश. साई श्रद्धा नालासोपारा कर्णधार आपण आलेले नाही आहेत, आपल्याला या अगोदर कॉल दिलेला आहे. लवकरात लवकर आपण टॉस साठी या. भाऊवरती सर्वांच्या नजर आहेत, परंतु ही मॅच चालू असताना काहीसा वेळ सुद्धा गेलाय. आता ज्याची वेळ जाते त्याचा खेळ सुद्धा जातो. आता तो कोणाचा वेळ गेलाय, कोणाचा खेळ गेलाय. यस रत्नेश सिंग आलेले आहेत, मी विनंती करेल. चला या मॅच नंतरच आपण टॉस करत. ओहो टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, फेकी झाली आहे. काय इथे रनआउट नाही नाही नाही. इथे अजून एकदा रिव्ह्यू. आता हा रिव्ह्यू घेताना कोणतरी मागाशी इथून बोलला 45 रुपयाला रिओ झालाय. सारखा रिओ घेतल्यानंतर किती घ्यायचे.
आता इथं रिव्ह्यू आला, बघूयात काय घडलंय नक्की. या रिव्ह्यू जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण टॉस घेणार आहोत. मी विनंती करेल टॉस करण्यासाठी सुचेंद्र पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पाटील साहेब आपण या. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. येस, नॉट आउट, नॉट आउट. आता 2 मध्ये 3. काय घडेल, काय घडेल या मॅच मध्ये. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय तेजस 11 या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय दुर्गेश 11. व्हाट अ फिनिश. ये राइवलरी एसपीएल में कल भी थी, आज भी है, आगे भी रहेगी. ये दोनों टीमों के बीच वाले मुकाबले हमेशा इस तरह के होते हैं. आज एक बार फिर से ये चीज देखने को मिली है. जबरदस्त फिनिश है. हाय व्होल्टेज ड्रामा यावेळेला संपला आणि हाय व्होल्टेज ड्रामा मध्ये बघा ही बॅटिंग समरी आहे. बॅटिंग समरी आपल्या समोर सादर करणार आहे. त्या अगोदर अनया सीसी एसराज वॉरियर्स. चला आपण लगेच फील्ड आपला